नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे पापड वडी. तर आळूची वडी जशी आपण बनवतो तशी आपल्याला ही पापडाची वडी बनवायची आहे. तर याच्यासाठी आपण इथे 1 कप बेसन घेतलं. यात बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर, अर्धा टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून तिखट, 1/4 टीस्पून हळद, चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालून आपल्याला हे भिजवून घ्यायचं. तर घट्टसर असं हे बेसन आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर जसं भज्यांसाठी आपण बेसन भिजवतो तसंच आपल्याला हे बेसन भिजवून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे. म्हणजेच हे खूप पातळ आपल्याला करायचं नाही. तर थोडं घट्टसर असं आपण हे बेसन भिजवून घेतलं. इथे आपण एक पापड घेतला आणि या पापडावरती आपल्याला हे मिश्रण असं पसरवून घ्यायचं आहे. तर इथे आपण पापडावर हे असं पसरवून घेतलेलं आहे आणि याच्यावरती दुसरा पापड ठेवायचा आहे आणि असंच आपल्याला हे 5 ते 6 वेळा रिपीट करायचं आहे. तर नक्की करून बघा. सोपी रेसिपी आहे, वेगळी रेसिपी आहे. चवीला खूप छान होते ही पापडची वडी. तर असं आपण हे रिपीट करणार आहोत. तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर हे सगळे पापड असे एकावरती एक सेट केल्यानंतर आपण एका चाळणीला तेल लावून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला हे ठेवायचे आहेत आणि 10 ते 15 मिनिट आपण हे वाफवून घेणार आहोत. तर भांड्यामध्ये आपण पाणी घेतलं आणि याच्यावरती ही चाळणी ठेवून 10 ते 15 मिनिट हे वाफवून घेतले. तर हे आपण असे काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. तर अशा आपण याच्या वड्या कापणार आहोत. तर नक्की करून बघा. खूप छान होते ही पापडाची वडी. तर ही वाफवलेली पण खायला खूप छान लागते. पण आपण याला तळून घेणार आहोत. तळून घेतल्यामुळे ही छान क्रिस्पी होते. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तर तुम्ही बघू शकता याला छान लेयर्स आलेले आहेत. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला ही वडी तेलामध्ये अशी तळून घ्यायची आहे. तर दोन्ही साइडनी छान क्रिस्पी होईपर्यंत आपण ही वडी तळून घेणार आहोत. तर नक्की करून बघा. तर एका साइडनी हे छान झालेली आहे आणि आपल्याला दोन्ही साइडनी ही अशी तळून घ्यायची. तर सोपी आणि झटपट रेसिपी आहे. चवीला खूप छान होते. वेगळी रेसिपी आहे. तर नाश्त्यासाठी पण आपण या पापडच्या वड्या बनवू शकतो. तर इथे आपल्या या पापडच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. तर इथे पापडच्या वड्या तयार आहेत.